मराठी व्याकरण आजचा घटक आहे म्हणी. यामध्ये आपण 200हून अधिक म्हणी, त्यांचे अर्थ, म्हणींवर येणारे प्रश्न आणि त्याचबरोबर सारख्या अर्थाच्या किंवा ज्यांचे आशय सारखे आहेत अशा म्हणी ह्या सगळ्या गोष्टी बघणार आहोत. म्हणी, वाक्प्रचार, सुविचार यांनी भाषेची समृद्धी वाढत असते. तुम्ही लहानपणापासून वेगवेगळ्या म्हणी ऐकलेल्या आहेत किंवा मोठी माणसं ज्यावेळेला बोलतात त्यावेळेला खूप गोष्टी अशा समजून सांगण्याऐवजी एखादी म्हण सांगितली की ती गोष्ट आपल्याला लगेच पटते. थोडक्यात म्हणजे म्हणीमध्ये छोट्या वाक्यात किंवा थोड्या शब्दात फार मोठा विचार हा सांगितलेला असतो. आपल्याला परीक्षेला या म्हणींवरती वेगवेगळ्या प्रकारचे प्रश्न येतात. उदाहरणार्थ, म्हण आणि अर्थ यातली चुकीची जोडी ओळखा किंवा अपूर्ण म्हण पूर्ण करा, म्हणीचा योग्य अर्थ कोणता ते सांगा, दिलेल्या अक्षरातून अर्थपूर्ण म्हण तयार करा किंवा एखादी म्हण दिली असेल तर त्या सारख्या अर्थाची दुसरी म्हण सांगा किंवा एखाद्या आकृतीमध्ये म्हणीची अक्षरं दिलेली असतात आणि दिलेल्या आकृतीतून अर्थपूर्ण म्हण तयार करा असं सांगितलेलं असतं. म्हणीचा योग्य अर्थ सांगा असा जो प्रश्न असतो त्यासाठी आपल्याला म्हणीचा अर्थ समजून घेणं आवश्यक असतं. म्हणीतल्या शब्दांचा तसाच्या तसा अर्थ आपल्याला घ्यायचा नसतो, तर त्यात काय सांगितलंय हे समजून घ्यायचं असतं. उदाहरणार्थ, आता आयत्या बिळावर नागोबा अशी जर म्हण असेल तर त्यात आपण नागोबाची गोष्ट सांगत नाही, तर आपण काय त्याच्यामधनं सांगत असतो, मुंग्या स्वतःसाठी वारूळ बांधतात आणि त्यात नागोबा येऊन राहतो. म्हणजे मुंग्यानी बांधलेल्या वारुळावर नागोबा स्वतःचा हक्क दाखवत असतो. असंच दुसऱ्याने कुणीतरी कष्ट केलेत आणि एखादा व्यक्ती स्वतःच त्याच्यावरती हक्क सांगतोय, अशा प्रकारची परिस्थिती असेल तर त्यावेळेला आपण ही म्हण म्हणतो, आयत्या बिळावर नागोबा. या पद्धतीने जर तुम्ही म्हणीचा अर्थ समजून घेतलात तर प्रत्येक वेळेला तुम्हाला योग्य अर्थच लक्षात राहील आणि मग म्हण आणि तिचा अर्थ यांच्या जोड्या जुळवताना किंवा दिलेल्यातली चुकीच्या अर्थाची म्हण शोधताना अशा प्रश्नांची उत्तरं देताना तुम्हाला ते सोयीचं जाईल. म्हणीच्या अक्षरांमध्ये अदलाबदल करून किंवा एखाद्या चित्रामध्ये म्हणीची अक्षरं लिहून ती म्हण कोणती आहे हे ओळखायला सांगितलेलं असतं. यासाठी या व्हिडिओमध्ये बऱ्याच ठिकाणी म्हणीच्या सुरुवातीला तुम्हाला जशी परीक्षेमध्ये येतात तशी म्हणीची अक्षरं उलटसुलट करून दिलेली आहेत. त्याचबरोबर त्या म्हणीमधला एखादा कीवर्ड म्हणजे हा शब्द त्याच्यात आला की तुम्हाला ती म्हण ओळखायला सोपी जाईल असे शब्द वेगळ्या रंगात दाखवलेले आहेत की त्यावरून तुम्हाला म्हण कुठली आहे ते शोधता येईल. चला तर मग सुरुवात करूया. अग अग म्हशी मला कुठे नेशी, म्हणजे एखाद्या गोष्टीची मनात इच्छा असते पण तोंडाने उगाच नाही नाही म्हणणे. अडला हरी गाढवाचे पाय धरी, अडचणीत सापडल्यावर चांगल्या बुद्धिमान माणसाला सुद्धा सामान्य किंवा मूर्ख माणसाला शरण जावे लागते. अडली गाय फटके खाय, अडचणीत सापडलेल्या माणसाला अपमान सहन करावा लागतो. अंतकाळापेक्षा मध्यान्ह काळ कठीण, अंतकाळ म्हणजे मृत्यू आणि इथे मध्यान्ह काळ म्हणजे दुपारची भुकेची वेळ. त्यामुळे याचा अर्थ असा आहे, एखाद्या गरीब माणसाला मृत्यूच्या यातनेपेक्षा जिवंत असतानाच्या भुकेच्या यातना कठीण असतात. अति तिथे माती, कोणत्याही गोष्टीचा अतिरेक केला तर त्याचा नाश होतो. अतिशहाणा त्याचा बैल रिकामा, स्वतःला हुशार समजणाऱ्या माणसाकडूनच योग्य किंवा काही काम होत नाही. अंथरूण पाहून पाय पसरावे, याचा अर्थ आपली मिळकत बघूनच खर्च करावा. अन्नछत्री जेवणे आणि मिरपूड मागणे, म्हणजे फुकट किंवा भीक मागून जेवायचं आणि त्यातही श्रीमंती चोचले दाखवायचे. असेल हरी तर देईल खाटल्यावरी, सगळ्या गोष्टी आयते मिळण्याची अपेक्षा करणे. असतील शिते तर जमतील भूते, याचा अर्थ जोपर्यंत एखाद्या माणसाच्या हातात पैसा असतो तोपर्यंतच त्याला सगळे मान देतात किंवा त्याच्याशी संबंध ठेवतात. पैसे नसतील तर मग कोणीही विचारत नाही. असंगाशी संग प्राणाशी गाठ, म्हणजे अयोग्य माणसाची संगत धरली तर प्राण गमावण्याची वेळ येऊ शकते. अहो रूपम अहो ध्वनी, म्हणजे एकमेकांच्या मर्यादा न दाखवता एकमेकांची खोटी स्तुती करणे. आग रामेश्वरी बंब सोमेश्वरी, म्हणजे एखाद्या गोष्टीची गरज एका ठिकाणी आहे आणि मदत वेगळ्याच ठिकाणी केलेली आहे. 8 हात लाकूड 9 हात ढलपी, पटणार नाहीत अशा थापा मारणे. आडात नाही तर पोहऱ्यात कुठून येणार. इथे आड म्हणजे विहीर आणि पोहरा म्हणजे त्या विहिरीतून पाणी भरण्यासाठी सोडलेलं एक प्रकारचं भांड. म्हणजे जर विहिरीत पाणीच नसेल तर त्या भांड्यात पाणी येणार कुठून असा याचा अर्थ होतो. म्हणजे मुळात एखादी गोष्ट नसेलच तर ती दुसऱ्याला दिसणार तरी कशी. आत्याबाईला मिशा असत्या तर काका म्हटले असते, याचा अर्थ अशक्य गोष्टींची चर्चा करून काहीही फायदा नाही. आंधळा मागतो 1 डोळा आणि देव देतो 2 डोळे, म्हणजे एखाद्याने जेवढी अपेक्षा केलेली असते त्याच्यापेक्षा अधिक सुख त्याला जर मिळत असेल तर ही म्हण वापरली जाते. आपलेच दात आणि आपलेच ओठ,
म्हणजे असं बघा, दुसऱ्या कुणीतरी जर आपल्याला त्रास दिला तर आपण कुणाकडे दाद मागू शकतो, पण आपल्याच दातांनी आपल्याच ओठाला त्रास दिला तर तक्रार कुणाकडे करणार? म्हणजेच शिक्षा करणारे पण आपण आणि ज्याला शिक्षा करायची तोही आपलाच, अशी अडचणीची स्थिती. आंधळे दळते कुत्रे पीठ खाते, म्हणजे केलेल्या कष्टाचा दुसऱ्यालाच फायदा मिळणे. आंधळ्याच्या गायी देव राखतो, म्हणजे भोळ्या किंवा असहाय्य व्यक्तीची काळजी देव घेत असतो. आधीच उल्हास त्यात फाल्गुन मास, मुळातच कसली हौस नसणे आणि त्यात प्रतिकूल परिस्थिती येणे. आधीच मरकट त्यात मद्य प्याला, म्हणजे विचित्र वागणाऱ्या माणसाला तशाच वागण्यासाठी प्रोत्साहन मिळणे. आयत्या बिळावर नागोबा, दुसऱ्याच्या कष्टाचा फायदा करून घेणे. आली या भोगासी असावे सादर, कुरकुर न करता निर्माण झालेली परिस्थिती स्वीकारणे. आवळा देऊन कोहळा काढणे, म्हणजे क्षुल्लक गोष्टीच्या मोबदल्यात मोठा लाभ करून घेणे. इकडे आड तिकडे विहीर, म्हणजे दोन्ही बाजूनी अडचणीत येणे किंवा दोन्ही बाजूनी अडचणीची परिस्थिती असणे. उधारीचे पोते सव्वा हात रीते, म्हणजे उधारीने घेतलेल्या गोष्टीमध्ये तोटा हा ठरलेलाच असतो. उथळ पाण्याला खळखळाट फार, स्वतःमध्ये उणीव असूनही अधिक देखावा करणे. उचलली जीभ लावली टाळ्याला, शक्य अशक्यतेचा विचार न करता बोलणे. उतावळा नवरा गुडघ्याला बाशिंग, म्हणजे अति उतावळेपणा हा मूर्खपणाचा ठरतो. उंदराला मांजर साक्षी, याचा अर्थ गुन्हा लपवण्यामध्ये दोघं जण एकमेकांना सामील असण्याची परिस्थिती. ऊस गोड लागला म्हणून मुळासकट खाऊ नये, याचा अर्थ एखाद्याकडून जर मदत मिळत असेल तर आपण काहीही न करता त्यानेच कायम मदत करावी असं वागू नये. एका हाताने टाळी वाजत नाही, कोणत्याही चुकीमध्ये दोष एकट्याचाच असतो असं नाही. एका पिसाने मोर होत नाही, म्हणजे थोड्याशा यशाने हुरळून जाऊ नये. एका म्यानात दोन तलवारी राहत नाहीत, याचा अर्थ दोन तेजस्वी माणसे गुण्या गोविंदाने एकत्र राहू शकत नाहीत. एकाची जळते दाढी, दुसरा त्यावर पेटवू पाहतो विडी, याचा अर्थ दुसऱ्याच्या अडचणींचा विचार न करता त्यात स्वतःचाच फायदा कसा होईल ते बघणे. एकाने गाय मारली म्हणून दुसऱ्याने वासरू मारू नये. दुसऱ्याने केलेल्या वाईट गोष्टीकडे बोट दाखवून आपण केलेल्या वाईट गोष्टींचे समाधान करू नये, असा याचा अर्थ होतो. ऐकावे जनाचे, करावे मनाचे, सल्ला सगळ्यांचा घ्यावा, पण आपल्याला योग्य वाटेल असेच वागावे. ओठात एक आणि पोटात एक, याचा अर्थ ओठात म्हणजे तोंडाने एक बोलणं आणि पोटात किंवा मनात वेगळंच असतं आणि कृती वेगळीच असते. ओळखीचा चोर जीवे न सोडी, म्हणजे ज्याला आपले वर्म माहिती आहे तो आपला घात करतो. कसा याला गाय धार्जिणी, याचा अर्थ खाष्ट माणसांपुढे गरीब माणसे नमते घेतात, कधी तुपाशी तर कधी उपाशी. सांसारिक स्थिती नेहमी सारखीच राहत नाही, त्यात कधी संपन्नता येते तर कधी विपन्न अवस्था येते. करवतीची धार पुढे सरली तरी कापते, मागे सरली तरी कापते, म्हणजे काही गोष्टी केल्या तरी नुकसान होते आणि नाही केल्या तरी नुकसान होतं. कर नाही त्याला डर कशाला. वाईट किंवा चुकीचं वर्तन केलं नसेल तर घाबरायचं काहीच कारण नाही. कडू कारलं, तुपात तळलं, साखरेत घोळलं तरी कडू ते कडूच, याचा अर्थ कितीही प्रयत्न केला तरीही दूरवर्तनी माणसांचा मूळ स्वभाव काही बदलत नाही. करून करून भागला आणि देव ध्यानी लागला, म्हणजे खूप वाईट कामं करून शेवटी चांगली कामं करायला लागणे. कानामागून आली आणि तिखट झाली, म्हणजे थोड्या दिवसातच सगळ्यांपेक्षा वरचढ होणे. कुंपणाने शेत खाल्ले तर दाद न्यावी कुणीकडे. आपल्याला कुंपण माहितीये, शेताच्या राखणीसाठी आपण कुंपण घालतो. तसंच जर एखाद्याला एखादी गोष्ट राखायला किंवा रक्षण करायला दिलीये आणि त्यानेच विश्वासघात करून चोरी केली तर काय करणार, असा या म्हणीचा अर्थ होतो. कुडास कान ठेवी ध्यान, याचा अर्थ कोणतीही गुप्त गोष्ट बोलताना सावधगिरीने बोलावे. कुडी तशी पुडी, याचा अर्थ देहाप्रमाणे आहार. कुत्र्याचे शेपूट नळीत घातले तरी वाकडे ते वाकडेच, याचा अर्थ मूळ स्वभाव बदलत नाही. कोरड्याबरोबर ओलेही जळते, याचा अर्थ अपराध्याबरोबर निरपराधी माणूसही चिरडला जातो. काडीची सत्ता आणि लाखाची मत्ता बरोबर होत नाही, याचा अर्थ जे काम भरपूर पैसा असताना होत नाही ते थोड्याशा अधिकाराने होते, म्हणजे संपत्तीपेक्षा कधी कधी सत्ता ही महत्वाची ठरते. काठी मारल्याने पाणी दुभंगत नाही, म्हणजे रक्ताचे नाते मोडू तोडू म्हणता तुटत नाही. कशात काय आणि फाटक्यात पाय, म्हणजे वाईट परिस्थितीमध्ये अधिक वाईट घडणे. कावळ्याच्या शापाने गाय मरत नाही, म्हणजे क्षुद्र माणसाच्या निंदेने थोरांचे नुकसान होत नाही. कावळा बसायला आणि फांदी तुटायला. परस्परांशी कारण किंवा संबंध नसताना योगायोगाने दोन गोष्टी एकाच वेळेला घडणे. काखेत कळसा आणि गावाला वळसा. एखादी वस्तू आपल्या जवळ असते तरी सुद्धा आपण ती सगळीकडे शोधत असतो, असा याचा अर्थ होतो.
काजव्याचा उजेड त्याच्या अंगाभोवती, याचा अर्थ काही काही गोष्टींचा प्रभाव हा तेवढ्यापुरताच असतो. कावीळ झालेल्याला सर्व पिवळे दिसते, याचा अर्थ पूर्वग्रह दूषित दृष्टी असणे. काळ आला पण वेळ आली नव्हती, याचा अर्थ नाश होण्याची वेळ आली असताना सुद्धा थोडक्यात बचावणे. कुऱ्हाडीचा दांडा गोतास काळ, या म्हणीचा असा अर्थ होतो की आपलीच माणसं आपल्या नाशाला कारणीभूत होतात. हे गोत हा शब्द गणगोत, नातेवाईक या अर्थाने वापरलेला आहे. आपल्याला कुऱ्हाड माहितीये, लाकूड किंवा झाडं तोडायला वापरली जाते. तिचं पातं लोखंडाचं असलं तरी तिचा दांडा हा लाकडापासून किंवा झाडापासूनच बनलेला असतो आणि तोच झाडं तोडायला लोखंडाला मदत करत असतो. केळीवर नारळी आणि घर चंद्रमौळी, याचा अर्थ आहे अत्यंत दरिद्री अवस्था. कामापुरता मामा, याचा अर्थ आहे मतलबापुरतं नातं जोडणं. काप गेले भोकई राहिली, याचा अर्थ वैभवाचे दिवस जाऊन त्यांच्या आठवणी उरणे. इथे काप हा एक कानात घालायचा सोन्याचा दागिना आहे. गरिबी आल्यावर तो सोन्याचा दागिना तर नाही राहिला, पण त्याच्यासाठी कानाला पाडलेली भोकं तेवढी राहिलेली आहेत. कोणाच्या गाई म्हशी आणि कोणाला उठा बशी, याचा अर्थ चूक एकाची आणि शिक्षा दुसऱ्यालाच. कोळसा उगाळावा तितका काळाच, ह्या म्हणीचा अर्थ आहे वाईट गोष्टींची कितीही चर्चा केली तरी ती चांगली ठरणार नाही, वाईट ते वाईटच ठरणार. कुठे इंद्राचा ऐरावत आणि कुठे श्याम भट्टाची तट्टाणी. महान किंवा मोठ्या गोष्टींबरोबर क्षुल्लक गोष्टींची तुलना करणे, असा याचा अर्थ आहे. कोल्हा काकडीला राजी, ज्या वस्तूवर आपला अजिबात हक्क नाही ती वस्तू थोड्या प्रमाणात, अल्प प्रमाणात जरी मिळाली तरी खुश होणे, असा ह्या म्हणीचा अर्थ आहे. कोल्ह्याला द्राक्षे आंबट, जी गोष्ट आपल्याला मिळणारच नाही, प्राप्त होणार नाही, त्यामध्ये दोष काढणे, असा याचा अर्थ आहे. खाई त्याला खवखवे, याचा अर्थ वाईट काम करणाऱ्याला मनात धास्तीही वाटतच असते. खाण तशी माती, याचा अर्थ मात्या पित्यांचे गुण मुलांमध्ये दिसतातच. खाऊन माजावे टाकून माजू नये, याचा अर्थ पैशाचा किंवा संपत्तीचा गैरवापर करू नये. खोट्याच्या कपाळी गोटा, याचा अर्थ वाईट कृत्य करणाऱ्या माणसाचे शेवटी वाईटच होते. खाली मुंडी पाताळ धुंडी, दिसायला किंवा वागायला नम्र पण मनातून कावेबाज, अशा व्यक्तीचं वर्णन ह्या म्हणीने केलं जातं. खायला काळ भुईला भार, म्हणजे निरुपयोगी माणसाचा सगळ्यांनाच भार किंवा ओझं होतं, असा याचा अर्थ आहे. गरजेल तो पडेल काय, याचा अर्थ जो नुसती बडबड करतो त्याच्या हातून कृती होईलच याची खात्री नाही. गरजवंताला अक्कल नसते, याचा अर्थ गरजू माणसाला वेळप्रसंगी न आवडणारी किंवा न पटणारी गोष्ट करावी लागते. गरज सरो वैद्य मरो, याचा अर्थ गरज संपली की उपकार करणाऱ्याची आठवणही राहत नाही. गव्याचे पोर सुरातच रडते, याचा अर्थ आईवडिलांचे गुण मुलामध्ये येतातच. गाड्याबरोबर नळ्याची यात्रा, याचा अर्थ जोडलेल्या किंवा संलग्न अशा दोन वस्तूंपैकी एकाची जी स्थिती असते तीच दुसऱ्याची स्थिती असते. गाढवांचा गोंधळ लाथांचा सुकाळ, याचा अर्थ मूर्ख लोक एकत्र आल्यावर मूर्खपणाचेच कृत्य करतात. गाढव मेले ओझ्याने शिंगरू मेले हेलपाट्याने, याचा अर्थ मोठी माणसं मोठ्या कामानी तर छोटी माणसं छोट्या छोट्या कामानी, अशी सर्वच माणसं कामाने थकून जातात किंवा हैराण होतात. गाव करी ते राव ना करी, याचा अर्थ श्रीमंत व्यक्ती स्वतःच्या बळावर जे करू शकत नाही ते एकीच्या बळावर सामान्य माणसे करू शकतात. गाजराची पुंगी वाजली तर वाजली नाहीतर मोडून खाल्ली, याचा अर्थ एखादी गोष्ट साध्य झाली तर उत्तमच, नाहीतर तिचा दुसरा उपयोग करून घेणे. गाढवाला गुळाची चव काय, याचा अर्थ मूर्ख माणसाला चांगल्या गोष्टींचे गुण कळत नाही. गुरुची विद्या गुरुला फळली, याचा अर्थ एखाद्याचा डाव त्याच्या अंगावरच उलटवणे. घरचे झाले थोडे व्याह्याने धाडले घोडे, याचा अर्थ स्वतःच्या कामाचा व्याप अतोनात असताना दुसऱ्याने आपलेही काम त्याच्यावर लादणे. घरोघरी मातीच्या चुली, याचा अर्थ सगळीकडे सारखीच परिस्थिती. घर नादार देवळी बिऱ्हाड, याचा अर्थ बायकोपोरे नसणारा एकटा पुरुष किंवा शिरावर कोणतीही जबाबदारी नसलेली व्यक्ती. चालत्या गाड्याला खीळ घालणे, याचा अर्थ चालू कामामध्ये विघ्न निर्माण करणे. 4 दिवस सासूचे
4 दिवस सुनेचे. याचा अर्थ प्रत्येकाला केव्हा ना केव्हा अधिकार हा मिळतोच. चिंती परा येई घरा. याचा अर्थ दुसऱ्यासाठी जर मनात वाईट विचार असतील तर स्वतःचेच वाईट होते. चोर तो चोर आणि वर शिरजोर. याचा अर्थ स्वतः गुन्हा करून दुसऱ्याला अरेरावीपणाने बोलणे. चोर सोडून संन्याशाला सुळी. याचा अर्थ अपराधी गुन्हेगाराला शिक्षा न देता सज्जन माणसाला शिक्षा करणे. चोराच्या मनात चांदणे. गुन्हा करणाऱ्या व्यक्तीला तो उघडकीला येईल याची भीती वाटतच असते. जळत्या घरचा पोळता वासा. याचा अर्थ प्रचंड नुकसानीतून जे वाचले ते आपले म्हणून समाधान मानणे. जात्यातले रडतात आणि सुपातले हसतात. याचा अर्थ आज दुःखात असणाऱ्याला हसलं तरी भविष्यात दुःख सहन करावे लागतेच. जावे त्याच्या वंशा तेव्हा ते कळे. याचा अर्थ दुसऱ्याच्या स्थितीत आपण स्वतः जावे तेव्हाच तिथले खरे स्वरूप किंवा खरे ज्ञान आपल्याला होतं. ज्याच्या हाती ससा तो पारधी. याचा अर्थ एखादी वस्तू किंवा गोष्ट ज्याच्याकडे असते तोच तिचा खरा मालक आहे असं मानलं जातं. ज्याचे करावे बरे तो म्हणतो माझेच खरे. याचा अर्थ एखाद्याचे भले करायला जावे तर तो विरोधच करतो आणि आपलाच हेका चालवतो. जेवेन तर तुपाशी नाहीतर उपाशी. याचा अर्थ मिळाले तर चांगलेच हवे नाहीतर काहीच नको अशी वृत्ती. झाकली मूठ 1.25 लाखाची. याचा अर्थ अप्रगट गोष्टीतले दोष झाकलेलेच राहतात. ज्याची खावी पोळी त्याची वाजवावी टाळी. याचा अर्थ ज्याचे अन्न खातो त्याचे म्हणजेच आपल्या उपकारकर्त्याची बाजू घेऊन नेहमी बोलावे. टाकीचे घाव सोसल्याशिवाय देव पण येत नाही. याचा अर्थ कष्ट किंवा त्रास सहन केल्याशिवाय मोठेपणा मिळत नाही. डोंगर पोखरून उंदीर काढणे म्हणजे खूप कष्ट सहन केल्यानंतरही थोडासाच फायदा मिळणे. डोळ्यात केर कानात फुंकर. याचा अर्थ प्रत्यक्ष रोगाच्या जागी उपाय न करता वेगळ्याच जागी उपाय करणे. ढवळ्या शेजारी बांधला पवळ्या वाण नाही पण गुण लागला. याचा अर्थ संगतीमुळे चांगल्या गुणांऐवजी वाईट गुणच अंगात येणे. तण खाई धन. याचा अर्थ आत्ता क्षुल्लक वाटणारी गोष्ट पुढे घातक ठरू शकते. तहान लागल्यावर विहीर खणणे म्हणजे एखाद्या गोष्टीची आधीपासून तजवीज न करता गरज लागल्यावर तिचा शोध घेणे. तळे राखील तो पाणी चाखील. याचा अर्थ पैसे किंवा अधिकार ज्याच्या ताब्यात असेल तो त्याचा उपभोग घेतोच किंवा घेईलच. ताकाला जाऊन भांडे लपवणे. याचा अर्थ मनातला हेतू स्पष्ट न सांगता त्याला अनुलक्षून इतर गोष्टी बोलणे. ताकापुरते रामायण. याचा अर्थ आपले काम साधण्यापुरती दुसऱ्याची खुशामत करणे. तुझे माझे जमेना आणि तुझ्या वाचून करमेना. याचा अर्थ एखाद्याशी न पटणे पण तो लांब गेल्यावर त्याचीच आठवण काढणे किंवा त्याच्याबाबत विचारणे. तेल गेले तूप गेले आणि हाती धुपाटणे राहिले. याचा अर्थ फायद्याच्या 2 गोष्टीमधून मूर्खपणामुळे एकही गोष्ट साध्य न होणे. तेरड्याचा रंग 3 दिवस. याचा अर्थ कोणत्याही गोष्टीचा ताजेपणा किंवा नवलाई अगदी थोडा वेळ किंवा थोडा काळ राहते. तोंड दाबून बुक्क्यांचा मार. याचा अर्थ एखाद्याला विनाकारण शिक्षा करणे आणि त्याला त्याबद्दल तक्रार करण्याचाही मार्ग बंद करणे. तंटा मिटवायला गेला गव्हाची कणिक करून आला. याचा अर्थ भांडण मिटवण्याऐवजी ते अधिक भडकवणे. थेंबे थेंबे तळे साचे. याचा अर्थ थोड्या थोड्याने मोठा संचय होऊ शकतो. थोडं थोडं जमा करून मोठा संग्रह किंवा साठा तयार होणे. दगडापेक्षा वीट मऊ. याचा अर्थ मोठ्या संकटापेक्षा लहान संकट बरे. दुभत्या गायीच्या लाथा गोड. याचा अर्थ ज्याच्याकडून फायदा होणार असेल त्याने दिलेला त्रासही सहन करावा लागतो, गोड मानून घ्यावा लागतो. दुष्काळात 13वा महिना. याचा अर्थ आधीच्या अडचणीत नवीन अडचणींची भर पडणे. दिसतं तसं नसतं म्हणून जग फसतं. याचा अर्थ एखादी व्यक्ती जसं दाखवते ती खऱ्या आयुष्यात तशीच असेल अशी खात्री नसते. दुरून डोंगर साजरे. एखादी गोष्ट लांबूनच चांगली वाटते आणि जवळ गेल्यावर तिच्यातले दोष दिसून येतात. दे माय धरणी ठाय करणे. याचाच अर्थ अतिशय त्रास देणे. देखल्या देवा दंडवत. याचा अर्थ वर करणी किंवा खोटे खोटे केलेले स्वागत. दोन्ही घरचा पाहुणा उपाशी. याचा अर्थ एका वेळी 2 ठिकाणी फायदा होईल असे वागल्यास दोन्ही गोष्टी हातातून निघून जातात. धरलं तर चावतं आणि सोडलं तर पळतं. याचा अर्थ जवळ केला तरी त्रास आणि दूर केलं तरी नुकसान अशी परिस्थिती. न कर्त्याचा वार शनिवार.
याचा अर्थ एखादे काम करण्याची इच्छा नसली की काहीतरी सबबी सांगणे. नमनाला घडाभर तेल, याचा अर्थ एखाद्या कामाच्या आरंभालाच जास्त खर्च करणे. नव्याचे 9 दिवस, याचा अर्थ एखादी गोष्ट जोपर्यंत नवी आहे तोपर्यंतच त्या गोष्टीबद्दल आकर्षण वाटते. नळी फुंकली सोनारे, इकडून तिकडे गेले वारे, याचा अर्थ एखाद्याला उपदेश करूनही त्याचा उपयोग न होणे आणि त्याने परत तसेच वागणे. नाव सोनूबाई, हाती कथलाचा वाळा, याचा अर्थ नुसती सांगायला श्रीमंती पण प्रत्यक्षात दारिद्र्य असणे. नाक दावले की तोंड उघडते, याचा अर्थ एखाद्याला अडचणीत आणल्याशिवाय तो आपले ऐकत नाही. नाचता येईना अंगण वाकडे, याचा अर्थ काम करता येत नसेल तर खोट्या सबबी सांगणे. नालासाठी घोडा मेला, याचा अर्थ लहानशी चूक वेळेवर सुधारली नाही तर पुढे खूप मोठ्या नुकसानीला ती चूक कारणीभूत ठरते. नावडतीचे मीठ अळणे, याचा अर्थ आपल्या विरोधात असणाऱ्या किंवा आपल्याला आवडत नसलेल्या माणसाने कोणतीही गोष्ट कितीही चांगली केली तरी आपल्याला ती वाईटच दिसते. निंदकाचे घर असावे शेजारी, याचा अर्थ निंदा करणारा माणूस उपयोगी ठरतो, त्याच्यामुळे आपल्याला आपले दोष कळतात. पदरी पडले पवित्र झाले, याचा अर्थ कोणती गोष्ट एकदा स्वीकारली की तिला नावं ठेवणे हे उपयोगाचे नसते. पडत्या फळाची आज्ञा, याचा अर्थ एखादी गोष्ट करायची तर असते पण केल्यावर असं दाखवणे की दुसऱ्यांनी सांगितली म्हणून केली. परदुःख शीतल, याचा अर्थ आपलं दुःख आपल्यालाच माहीत, दुसऱ्याला त्याची तीव्रता कळत नाही. पराक्रमावाचून पोवाडा नाही, याचा अर्थ लोकांना काही विशेष कार्य करून दाखवल्याशिवाय लोक मान देत नाहीत. पाण्यात राहून माशांशी वैर, म्हणजे ज्या लोकांमध्ये राहायचं त्यांच्याशी वाद किंवा भांडण करणे योग्य नसते. पाचामुखी परमेश्वर, याचा अर्थ पुष्कळ लोक बोलतात ते खरे आहे असं मानलं जातं. पालथ्या घड्यावर पाणी, याचा अर्थ केलेला उपदेश वाया जाणे. पायलीची सामसूम, चिपट्याची धामधूम, जिथे मोठी शांत असतात तिथे छोट्यांचा बडेजाव असतो. इथे पायली आणि चिपट ही जुन्या काळची 2 धान्य वगैरे मोजण्याची माप आहेत. पी हळद हो गोरी, याचा अर्थ ताबडतोब फायदा होईल अशा विचाराने उतावेळपणाने वागणे. पुढे पाठ मागचे सपाट, याचा अर्थ पुढचा धडा शिकवताना आधीचा धडा किंवा अनुभव विसरून जाणे. पुराणातली वांगी पुराणात, याचा अर्थ जुने दाखले आजच्या काळात उपयोगी पडतीलच असं नाही. पै दक्षिणा लक्ष प्रदक्षिणा, याचा अर्थ थोड्या फायद्यासाठी खूप कष्ट करणे. फुल ना फुलाची पाकळी, याचा अर्थ अधिक मोबदला द्यायची इच्छा असते पण ऐपत नसल्यामुळे थोडाच मोबदला देणे. बडा घर पोकळ वासा, याचा अर्थ दिखाऊ मोठेपणा. बळी तो कान पिळी, याचा अर्थ बलवान माणूस सत्ता गाजवतो. बाप तसा बेटा, याचा अर्थ आई वडिलांप्रमाणे त्यांच्या मुलांचे वर्तन असते. बारभाईची शेती काय लागेल हाती, याचा अर्थ अनेक जणांवर जबाबदारी सोपवली तर कोणीच ती नीट पार पाडत नाहीत. बारक्या फणसाला म्हैस राखण, याचा अर्थ ज्याच्यापासून धोका आहे त्यालाच संरक्षणाची जबाबदारी सोपवणे. बुडत्याला काडीचा आधार, याचा अर्थ मोठ्या संकटात थोडी मदत मिळाली तरी महत्वाची असते. भुकेला कोंडा निजेला धोंडा, याचा अर्थ अडचणीत मिळेल त्या साधनांवर भागवण्याची तयारी असणे. भीक नको पण कुत्रा आवर, याचा अर्थ उपकार केले नाहीत तरी चालतील पण मार्गात नसती विघ्न नकोत. भिंतीला कान असतात, याचा अर्थ गुप्त गोष्ट कोणाला ना कोणाला तरी समजतेच. भीत्या पाठी ब्रह्मराक्षस, याचा अर्थ भित्र्या माणसाला सतत कशाची ना कशाची तरी भीती वाटतच असते. मऊ लागते म्हणून कोपराने खणू नये, याचा अर्थ कोणाच्याही चांगुलपणाचा गैरफायदा घेऊ नये. मनात मांडे पदरात धोंडे, याचा अर्थ मनोराज्य मोठी पण प्रत्यक्षात काहीच न मिळणे. मानेवर गळू आणि पायाला जळू, याचा अर्थ रोग एकीकडे आणि उपाय भलतीकडे. जळू हा एक रक्त शोषणारा प्राणी आहे. जखमेतलं अशुद्ध रक्त शोषून घेण्यासाठी त्याचा उपयोग केला जातो, याचा इथे संदर्भ आहे. माकडाच्या हाती कोलीत, याचा अर्थ अर्धवट माणसाच्या हाती सत्ता किंवा एखादी खतरनाक वस्तू देणे. मुंगी होऊन साखर खावी, याचा अर्थ नम्रपणाने वागून स्वतःचा फायदा करून घ्यावा. मुलाचे पाय पाळण्यात दिसतात, याचा अर्थ लहानपणीच मोठेपणीच्या कर्तृत्वासंबंधी किंवा गुणदोषांसंबंधी अंदाज करता येतो. मेल्या म्हशीला मणभर दूध, याचा अर्थ आत्ता अस्तित्वात नसलेल्या गोष्टींचे गुण वाढवून सांगणे.
म्हातारीने कोंबडे झाकले म्हणून सूर्य उगवायचा राहत नाही. याचा अर्थ दुर्बल माणसाने मोठ्या कार्यात विघ्न आणण्याचा कितीही प्रयत्न केला तरी ते कार्य पार पडतेच. यथा राजा तथा प्रजा. अधिकारावरील लोक जसे वागतात तसेच सामान्य लोकही वागतात. ये रे माझ्या मागल्या ताक कण्या चांगल्या. याचा अर्थ कितीही शिकवलं तरी मूर्ख माणसाचा हेका कायमच असतो. रडतराव घोड्यावर स्वार. याचा अर्थ इच्छा किंवा तयारी नसताना जबाबदारी अंगावर येऊन पडणे. रात्र थोडी सोंगे फार. याचा अर्थ वेळ थोडा आणि कामे अनेक. रोज मरे त्याला कोण रडे. याचा अर्थ एखादी गोष्ट वारंवार होऊ लागली तर तिच्यामध्ये स्वारस्य राहत नाही किंवा तिच्याकडे कोणी लक्ष देत नाही. रामाशिवाय रामायण आणि कृष्णाशिवाय महाभारत. याचा अर्थ मुख्य गोष्टीचाच अभाव असणे. लाथ मारीन तिथे पाणी काढीन. याचा अर्थ कोणत्याही कामात यश मिळवण्याचा आत्मविश्वास असणे. लेकी बोले सुने लागे. याचा अर्थ एकाला उद्देशून पण दुसऱ्याला लागेल असं बोलणं. लग्नाला 20 तर वाजंत्रीला 30. याचा अर्थ मुख्य कार्यापेक्षा गौण कार्याला खर्च किंवा महत्त्व अधिक देणे. लंकेत सोन्याच्या विटा. याचा अर्थ दुसऱ्याच्या श्रीमंतीचा आपल्याला काहीच उपयोग नाही. लोका सांगे ब्रह्मज्ञान आपण कोरडे पाषाण. इतरांना उपदेश करायचा पण आपण विपरीत वागायचं. वराती मागून घोडे. याचा अर्थ योग्य वेळ निघून गेल्यावर काम करणे. वाहत्या गंगेत हात धुवून घेणे. याचा अर्थ संधी आली असता त्याचा फायदा करून घेणे. विचाराची लूट तिथे भाषणाला ऊत. याचा अर्थ मूर्ख किंवा अविचारी लोकांच्या गर्दीत नेहमी नुसतीच बडबड असते. विंचवाचे बिऱ्हाड पाठीवर. याचा अर्थ थोडासा संसार आपल्याबरोबर बाळगणे. शहाण्याला शब्दांचा मार. याचा अर्थ एखाद्या चुकीबद्दल शिक्षेऐवजी नुसते बोलणेही जाणकार माणसाला मोठ्या शिक्षेसारखे वाटते. शीतावरून भाताची परीक्षा. एखाद्या वस्तूच्या लहानशा भागावरून संपूर्ण वस्तूची परीक्षा होते. शिंक्याचे तुटले बोक्याचे फावले. याचा अर्थ एखाद्याचे नुकसान होते पण त्यामुळे दुसऱ्याचा फायदा होतो. शिळ्या कढीला ऊत. याचा अर्थ जुन्या गोष्टी पुन्हा पुन्हा उगाळणे. शेळी जाते जीवानिशी आणि खाणारा म्हणतो वातड कशी. याचा अर्थ एखादा जीवापाड कष्ट करतो पण ज्याच्यासाठी तो कष्ट करतो त्याला त्याचं काहीच किंमत नसते. उलट तो चुकाच काढतो. शेंडी तुटो की पारंबी तुटो. याचा अर्थ कोणत्याही परिस्थितीत हाती घेतलेलं काम तडीस नेणे. स्वतः मेल्याशिवाय स्वर्ग दिसत नाही. याचा अर्थ स्वतः कष्ट घेतल्याशिवाय फायदा मिळत नाही. सगळेच मुसळ केरात. याचा अर्थ महत्वाच्या गोष्टींकडे दुर्लक्ष झाल्याने घेतलेले परिश्रम वाया जाणे. सरड्याची धाव कुंपणापर्यंत. याचा अर्थ अल्पबुद्धीच्या माणसाच्या कार्याची झेप थोडीच असते. साप साप म्हणून भुई धोपटू नये. याचा अर्थ गैरसमजाने नसलेल्या गोष्टींचे अस्तित्व गृहीत धरून व्यर्थ आरडाओरड करू नये. सारा गाव मामाचा एक नाही कामाचा. याचा अर्थ जवळची म्हणावी अशी अनेक माणसं असणे पण वेळेला कोणाचाच उपयोग नसणे. सुंठी वाचून खोकला गेला. याचा अर्थ इलाज न करता परिस्थितीत सुधारणा होणे. सुसरबाई तुझी पाठ मऊ. याचा अर्थ एखाद्या बलाढ्य माणसाकडून काम करून घ्यायचं असेल आणि त्रास होत असला तरी त्या माणसाची खोटी स्तुती करणे. सुंभ जळला तरी पीळ जळत नाही. याचा अर्थ मानी माणसाचे वैभव गेले तरी त्याचा ताठा कायम असतो. हाजीर तो वजीर. उपस्थित माणसाला परिस्थितीचा फायदा मिळतो. हात दाखवून अवलक्षण. याचा अर्थ शहाणपण दाखवण्यासाठी केलेली गोष्ट अंगलट येते. हातचे सोडून पळत्याच्या पाठी. याचा अर्थ सहज मिळणारा फायदा सोडून अशक्य गोष्टीच्या मागे लागणे. हातच्या कंगणाला आरसा कशाला. स्पष्ट गोष्टीला पुरावा लागत नाही. हा सूर्य हा जयद्रथ. याचा अर्थ प्रत्यक्ष पुरावा दाखवून एखादी गोष्ट सिद्ध करणे. हलवायाच्या घरावर तुळशीपत्र. याचा अर्थ दुसऱ्याची वस्तू परस्पर तिसऱ्याला देणे. हृदयाचा उन्हाळा आणि डोळ्यांचा पावसाळा. याचा अर्थ खोटे अश्रू ढाळणे. ज्या म्हणींचा अर्थ किंवा आशय सारखा आहे अशा म्हणी आता आपण बघणार आहोत. पहिल्यांदा बघूया. प्रत्यक्ष काम किंवा कृती न करता नुसतीच बडबड करणारे या अर्थाच्या या म्हणी आहेत. गरजेल तो पडेल काय किंवा बोलेल तो करेल काय. कुठेही गेलं तरी सगळीकडे सारखीच परिस्थिती असते या अर्थाच्या या म्हणी आहेत. घरोघरी मातीच्या चुली किंवा पळसाला पाने 3च. स्वतःचे पोट भरण्याचा विचार आधी करायचा मग देवाचं बघू अशी काही माणसांची वृत्ती असते. ते सांगणाऱ्या या म्हणी आहेत. आधी शिदोरी मग जेजुरी आणि दुसरी आहे ती म्हणजे आधी पोटोबा मग विठोबा.
आपल्या कामापुरता किंवा आपल्या फायद्यासाठी काही माणसं दुसऱ्याशी नसलेलं नातं जोडतात. त्यावरनं या दोन म्हणी आहेत, कामापुरता मामा आणि ताकापुरती आजी. लोकांना काही विशेष कार्य करून दाखवल्याशिवाय लोक मान देत नाहीत, या अर्थाच्या दोन म्हणी आहेत. पराक्रमा वाचून पोवाडा नाही आणि दुसरे आहे चमत्काराशिवाय नमस्कार नाही. अंगी फारसं कर्तृत्व किंवा ज्ञान नसताना निव्वळ दिखावा करणे, या अर्थाच्या या दोन म्हणी आहेत. अपुऱ्या घड्याला डबडब फार आणि उथळ पाण्याला खळखळाट फार. दुसरी व्यक्ती मदत करत असेल तर आपण काहीही न करता निव्वळ त्याच मदतीवर अवलंबून राहणे, या अर्थाच्या या दोन म्हणी आहेत. मऊ लागले म्हणून कोपराने खणू नये आणि दुसरी आहे ऊस गोड लागला म्हणून मुळासकट खाऊ नये. एखादी गोष्ट घडून गेल्यानंतर उपाय योजना करणे, या अर्थाच्या या म्हणी आहेत. वराती मागून घोडा आणि बैल गेला झोपा केला. नुसती दाखवण्यात श्रीमंती बडे जाव पण प्रत्यक्षात गरिबीची परिस्थिती, या अर्थाच्या या म्हणी आहेत. बडा घर पोकळ वासा आणि दुसरी आहे नाव सोनूबाई हाती कथलाचा वाळा. एकाच वेळी दोन्हीकडून फायदा मिळेल असा विचार करता दोन्हीकडे नुकसानच होते असं सांगणारे या म्हणी आहेत. तेल गेले तूप गेले हाती राहिले धुपाटणे आणि दुसरी आहे दोन्ही घरचा पाहुणा उपाशी. अति उतावळेपणा धांदरटपणा याचं वर्णन करणारे या म्हणी आहेत. अर्ध्या हळकुंडाने पिवळे आणि दुसरी आहे उतावळा नवरा गुडघ्याला बाशिंग. याच उतावळेपणाने लगेचच आपल्याला रिझल्ट पाहिजे अशा अपेक्षा करणाऱ्यांचं वर्णन करणारे या म्हणी आहेत. पी हळद हो गोरी आणि दुसरं आहे औशी खाई तूप आणि सकाळी पाही रूप. काहीही केलं तरी मूळ स्वभाव बदलत नाही, या अर्थाच्या या म्हणी आहेत. जित्याची खोड मेल्याशिवाय जात नाही. दुसरी आहे कुत्र्याचं शेपूट नळीत घातलं तरी वाकडं ते वाकडच. अजून एक आहे कडू कारलं तुपात तळलं साखरेत घोळलं तरी कडू ते कडूच. विचित्रपणे वागणाऱ्या माणसाला त्याच्या त्या विचित्रपणाबद्दलच प्रोत्साहन दिलं जातं, अशा अर्थाच्या या म्हणी आहेत. आधीच मरकट त्यात मद्य प्याले किंवा दुसरी आहे आधीच तारे त्यात गेले वारे. गुन्हा किंवा वाईट काम केलेले असेल तर त्याबद्दल मनात भीती असतेच, या अर्थाच्या या म्हणी आहेत. चोराच्या मनात चांदणं आणि खाई त्याला खवखवे. गरज किंवा आजार एका ठिकाणी आणि उपचार किंवा मदत दुसऱ्याच ठिकाणी, या अर्थाच्या या म्हणी आहेत. आग रामेश्वरी बंब सोमेश्वरी. डोळ्यात केर कानात फुंकर. दुसरी आहे मानेवर गळू आणि पायाला जळू. एखादं काम आपल्याला जमत नाही किंवा नीट करता येत नाही तर त्याचा दोष दुसऱ्यावर द्यायचा, या अर्थाच्या ह्या म्हणी आहेत. नाचता येईना अंगण वाकडं आणि दुसरी आहे रांधता येईना किंवा स्वयंपाक येईना ओली लाकडं. सांसारिक स्थितीमध्ये कधी श्रीमंती तर कधी गरिबी येत जात असते, हे सांगणारे या म्हणी आहेत. कधी गाडीवर नाव तर कधी नावेवर गाडी किंवा दुसरी आहे कधी तुपाशी तर कधी उपाशी. गुप्त गोष्टी बोलताना सावधगिरी बाळगावी नाहीतर त्या उघडकीला येतात, हे सांगणारे या म्हणी आहेत. कुडास कान ठेवी ध्यान किंवा भिंतीला पण कान असतात. आई वडिलांचे गुणदोष मुलांमध्ये उतरतातच, हे सांगणारे या म्हणी आहेत. खाण तशी माती बाप तसा बेटा आणि गवयाचं पोर सुरात रडतं. अशा प्रकारे आपण म्हणी, त्यांचे अर्थ, म्हणींवर येणारे प्रश्न आणि ते कसे सोडवायचे हे बघितलं. आपण यामध्ये जरी 200पेक्षा अधिक म्हणी घेतल्या असल्या तरी अजून कितीतरी म्हणी शिल्लक आहेत, त्या तुम्हाला वेळ प्रसंगी ऐकायला मिळतीलच. हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते सांगा आणि आपल्या मित्रमैत्रिणींना नक्की शेअर करा. धन्यवाद.